नमस्कार. मी डॉक्टर सागर जावळे बोलतोय. मी एक पीडियाट्रिक सर्जन आहे, ज्याला आपण मराठीमध्ये बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणतात. आणि गेल्या 23 वर्षापासून जळगाव महाराष्ट्र येथे माझ्या जावळे हॉस्पिटलमध्ये मी पीडियाट्रिक सर्जरीची म्हणजे बालरोग शस्त्रक्रियेची प्रॅक्टिस करतो आहे. तर माझं जे शिक्षण आहे ते 12 वर्ष मुंबई इथे झालं आहे. तिथे सगळे प्रीमियम गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समधून मी 5 डिग्र्या उपलब्ध केल्या आहे. MBBS माझं सेठ GS मेडिकल कॉलेज म्हणजे KEM हॉस्पिटल हे अतिशय उत्कृष्ट आणि भारत देशात आणि महाराष्ट्रात नंबर 1 मानले जाणाऱ्या अशा कॉलेजमध्ये मी MBBSची डिग्री प्राप्त केली. MS आणि MCची डिग्री मी सायन हॉस्पिटल मुंबई येथून प्राप्त केली. तेही अतिशय मान्यताप्राप्त असं विद्यालय मानलं जातं. आणि 2001 सालापासून मी जळगाव महाराष्ट्र येथे बालरोग शस्त्रक्रियेची प्रॅक्टिस सुरू केली. यामध्ये 1 दिवसाच्या बाळापासून तर 18 वर्षांच्या मुलांपर्यंत आमच्याकडे सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स लहान मुलांचे होतात. त्यामध्ये फक्त हृदयाचं ऑपरेशन होत नाही आणि हाडांचं ऑपरेशन नाही होत, ते त्याचे वेगळे डॉक्टर असतात. बाकी सगळे ऑपरेशन अगदी हेड टू टो ज्याला म्हणतात, डोक्यापासून पायापर्यंत लहान मुलांचे सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स बालरोग शस्त्रक्रियेमध्ये केले जातात. ही एक एज बेस्ड स्पेशालिटी आहे. म्हणजे बाळाचं काही असेल किंवा लहान मुलाचं तर सगळ्यात आधी ते आमच्याकडे येतात. आम्हाला गरज पडली तर आम्ही दुसरीकडे त्यांना रेफर करतो. तर यामध्ये पेशंटच्या पोटाचे आजार असो, आतड्याला पिडलेलं असो, गोटी पोटात असते त्याचं ऑपरेशन असो, लघवीचं छिद्र खाली असतं त्याचं ऑपरेशन असो, मेंदूचे असो, पाठीच्या कण्याचं ऑपरेशन असो, स्प्लीनचे असो वगैरे असे अनेक प्रकारचे ऑपरेशन्स या आमच्या फॅकल्टीमध्ये येतात आणि ते सगळे इथे यशस्वीपणे केले जातात. गेल्या 23 वर्षात मी जवळजवळ 15,000हून जास्त लहान मुलांचे यशस्वी ऑपरेशन्स जावळे हॉस्पिटल येथे केलेले आहेत. त्यामध्ये 2021 सालापर्यंत मी जुनं जावळे हॉस्पिटल जे आहे आमच्या जिल्हापेठ स्टेट बँकच्या बाजूला, तिथे मी प्रॅक्टिस करायचो. गेल्या 3.5-4 वर्षापासून इथं आमचं नवीन हॉस्पिटल आहे, नवीन जावळे हॉस्पिटल. त्याचा पत्ता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला. तिथे मी ही प्रॅक्टिस करत असतो. तिथे सगळ्या प्रकारच्या वर्ल्ड क्लास सुविधा आपल्याकडे आपण उपलब्ध केलेल्या आहेत. तर गेल्या 7 वर्षापासून मी मेडिकल रिसर्चमध्ये पडलो प्रॅक्टिस बरोबर. म्हणजे प्रॅक्टिस बंद नाही केली, प्रॅक्टिस तर आहेच सुरू, त्याच्याबरोबर मेडिकल रिसर्चसुद्धा सुरू केला. कारण अनेक गोष्टी ज्या होत्या त्या एक तर फार कॉस्टली होत्या, लोकांना परवडायच्या नाही किंवा त्याचे रिझल्ट चांगले नव्हते. व त्यात काही नवीन शोधणं आपल्याला आवश्यक होतं. तर गेल्या 7 वर्षापासून मी एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की सायंटिस्ट झालो. आणि त्या दरम्यान मग मी जवळपास 100हून जास्त शोध लावलेत मेडिकल सायन्समध्ये. 40हून जास्त पेटंट्स फाईल केलेत. हे पेटंट मुंबई ऑफिसला रजिस्टर आहेत. मेनली ऑपरेशनसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारे जे सामान आहे, दुर्बिणी आहेत, यांच्यावर माझे बहुतेक सगळे पेटंट्स आहेत. तर या दुर्बिणी आणि हे उपकरण अतिशय महाग असायचे. 5 लाख, 10 लाख, कधी 30-30 लाख रुपयांची किंमत असायची. आणि तेवढं तर काही आपल्याला परवडत नाही, आपल्या पेशंटला इथं परवडत नाहीत. मग हे गणित जमणार कसं म्हणून मी माझे स्वतःचे मशीन आणि उपकरणं तयार करायला लागलो. व त्यांना मी कमर्शलाइजसुद्धा केलं आणि ते दुसऱ्या पीडियाट्रिक सर्जनला, दुसऱ्या डॉक्टरांनासुद्धा मी द्यायला लागलो अतिशय कमी किमतीत. म्हणजे 30 ते 50 पट कमी किमतीत हे मी बनवतो भारत देशात आणि सगळ्यांना देतो. तर गेल्या 2 वर्षापासून गेल्या 2 वर्षापूर्वी भारत देशात एकही ही दुर्बीण बनत नव्हती, एक सुद्धा नाही. आणि 2 ते 3 वर्षात मी जवळपास सगळ्या दुर्बिणी ज्या शरीरात लागतात ऑपरेशनसाठी त्या सगळ्या बनवून टाकल्या भारत देशात. मेंदूच्या ऑपरेशनच्या दुर्बिणी आहेत, काही पोटाच्या ऑपरेशनच्या आहेत, काही दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेच्या आहेत, काही लघवीच्या ऑपरेशनच्या आहेत.
हे सगळे भारत देशात बनवले आणि अतिशय स्वस्त. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर लॅप्रोस्कोप नावाची दुर्बीण लागते बिना टाक्याच्या दुर्बिणीचं ऑपरेशन करण्यासाठी. हिची किंमत 5 ते 8 लाख रुपये आहे बाजारात. ती मी फक्त 30,000 बनवून विकतो. आत्तापर्यंत 30-40 लोक भारत देशात वापरत आहेत. असे 40हून जास्त डिव्हायसेस माझ्या नावावर आहेत. त्यातले 25 असे आहे की ते मेडिकल सायन्सच्या इतिहासात पहिल्यांदा रिपोर्टेड आहे. म्हणजे जगात कुठेही तसं काही उपलब्ध नाही. असं नाही की कोणाची कॉपी आहे. संपूर्णपणे नवीन आयडिया आणि नवीन हे की एक्सपोर्टसुद्धा होत आहे आणि त्याच्यावर ते पेटंट्स भरलेले आहेत. त्याच्यानंतर मग मी स्टेमसेल थेरपी हा प्रकारसुद्धा डेव्हलप केला की ज्याच्यामध्ये अनेक असाध्य आजार आहेत ते पहिल्यांदा बरे होऊ लागले. तर त्याच्यासाठी वेगळे व्हिडिओज असल्यामुळे फारसं डिटेल मी सांगत नाही. त्यामध्ये जगातलं पहिलं इंट्रापॅन्क्रियाटिक स्टेमसेल थेरपी डायबिटीजसाठी मी जळगाव इथं बसून केली. स्टेमसेल थेरपीच्या जगात 7 का 8 असे ऑपरेशन्स आहे, प्रोसिजर्स आहेत जे जगात पहिल्यांदा मी केले. आणि टोटल माझ्या रिसर्चमध्ये 30-40 तरी गोष्टी अशा आहेत ज्या जगात पहिल्यांदा मी केले इथे जळगावमध्ये बसून. तर असं सगळं माझं जे काम आहे याच्यासाठी मला आत्तापर्यंत 20 ते 22 नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले आहेत. आणि त्याचप्रमाणे 20 ते 22 माझे नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिकेशन पब्लिश झालेले आहेत. ते आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या भारतीयांसाठी. आणि सगळं काम हे भारतात नाही तर जळगावमध्ये केलं जातं. मेड इन इंडिया किंवा मेक इन इंडिया जी भारत सरकारची जी स्कीम आहे त्याचा जो उद्देश आहे त्याला अनुसरून या सगळ्या गोष्टी इथे त्याची प्रेरणा घेऊन या गोष्टी इथे सगळ्या केल्या जातात. तसंच 20 ते 25 इंटरनॅशनल आणि नॅशनल कॉन्फरन्सेस माझ्या आत्तापर्यंत प्रेझेंटेशन झाले. जिथे प्रेझेंटेशन सिलेक्ट होणंच इतकं कठीण असतं तर ते सिलेक्ट नुसतं झालं नाही तर ते प्रेझेंटेशन ॲक्सेप्ट झालं. त्यातल्या बऱ्याच गोष्टींनी अवॉर्डसुद्धा मिळाले. तर असं सगळं कार्य आम्ही इथे जळगावला इथे करतो आहेत. आणि गेल्या 10 वर्षापासून महात्मा ज्योतिराव फुले सरकारची योजना आमच्याकडे आहे. त्याच्या अंतर्गत 1000हून जास्त मोफत ऑपरेशनसुद्धा आपल्या इथे झालेले आहे. पण त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर असं सगळं माझी बायोग्राफी शॉर्टमध्ये आहे. या व्हिडिओच्या खाली जी लिंक आहे त्याच्यामध्ये माझी फुल बायोग्राफी पण तुम्ही वाचू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. तर बाकी माझ्या या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे जावळ हॉस्पिटलचा पत्ता, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस वगैरे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. तर आपल्या बाळाचा जो काही आजार असेल, शस्त्रक्रिया असेल ती तुम्ही आमच्या इथे येऊन करून घ्या. योजनेत बसत असेल तर ती मोफत होणार, नाहीतर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये करावी लागेल. अशा रीतीने तुम्ही या सगळ्या गोष्टींचा आमचा जो अनुभव आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या. धन्यवाद.